नमस्कार, जिंदाबाद. खरं तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आलेलो आहोत आणि आजच्या स्टुडिओमध्ये आपल्याकडे या विषयासाठी माननीय सीताताई, त्याचबरोबर जिंदाबाद, जयाबाई. जिंदाबाद. खरं तर आपल्या देशामध्ये असं सांगितलं जाते की सर्वात पहिला जर कोणी आला असेल तर तो आदिवासी. आणि आदिवासींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या चालीरीतीच्या संदर्भामध्ये आपण आज काही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणार आहोत. आम्ही जे काही या ठिकाणी सांगणार आहोत तर त्याचं एकमेव कारण की आदिवासीची जी चांगली संस्कृती आहे, ज्या चांगल्या चालीरीती आहेत, ह्या टिकल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विशेष करून अनेक गोष्टी असतील. आदिवासी हा निसर्गपूजक आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आणि मग आदिवासी हा निसर्गाला पूजतोय, म्हणजे निसर्ग हा त्याच्यासाठी देव आहे. आपण जर बघितलं तर सर्वात आदिवासी समाज हा डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. आणि म्हणून त्याचा डायरेक्ट थेट संपर्क हा तिथल्या डोंगराच्या बरोबर, तिथल्या निसर्गाच्या बरोबर येत असतो. आणि म्हणून ज्या काही चांगल्या चालीरीती आहेत त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यासाठी मी सुरुवात करतोय. मी सुरेश रेंजड, श्रमजीवी संघटना पालघर जिल्हाध्यक्ष. आपण ते या विषयाकडे जात आहोत. तर जयाबाई ना सीताबाई, खरा सांगायचा झाला, जिंदाबाद तुला करा. हां, तर जिंदाबाद. तर खरा सांगायचा झालाच तर आदिवासी जर सांगला तर असं सांगत का सगळ्यात पहिला जर ये धर्तरीवर जर कोणी जन्माला आलावा तर तो आदिवासी. बरोबर. आणि आदिवासीचा जो काही संपर्क येत हवा तो फक्त जंगलाशी, डोंगराशी, निसर्गाशी. तर असं सांगत का फार चांगल्या गोष्टी ह्या आदिवासी होत्या. आणि आदिवासी हा निसर्गाच्या सानिध्यात ना खरा सांगायचा झाला तर असा का त्याचा जीवनमान याहून डोंगरातच जगाय होत असाच, काय खायचा हो त्याहून तसाच. तर तुम्ही ज्या दोघी आहात तर एखाद अशी चांगली गोट किंवा एखादा असा चांगला गाणी या आदिवासी चालीरीतीवर हवा तर तुम्ही सांगाल काय? तर जरा बेस असा बोल का या चालीरीती टिकाव्या, त्या जोपासाव्या. आणि त्यासाठी हा आपला प्रयत्न आहे. दादा, पहिला तर मी तुला सांग का तुम्ही आम्हाला बोलवलास होतं, हे फार बेस झाला. आम्हाला आदिवासीचा नाही माहीत, पण ही पोरा आम्हाला बोलवत कव्हा ना काही सांगत. तर अथ विलास भाऊ आहे, ती चंद्राताई आहे, तो राजेश भाऊ आहे, अक्षय भाऊ आहे. तर मी पहिले होत इथे ना, ती पोराही सांगला ना, आता तुझ्या हो सांगलास का काहीतरी आपल्या आदिवासीचा आपलं नाही जास्ती माहीत त्यातला, आपले हो कव्हा सांगू ना. तर मी तुझ्या सांगलास का डोंगराचा, याचा त्याचा, आपले धर्तरेला मानत, कणसरेला मानत. तर त्याचा मी एक गाणं सांगायची आहे. ते एखाद्याला चुकल हो माझा तर तुम्ही दोघा हो सांगून लागजास. कसा तर मला हो नाही जास्त माहीत, पण घरा बाबा सांग तर ते मी ऐकेल ना. कोणी मग गाणी सांगत ते ऐकेल. तर ते मी आज सांगायचे आहे का आपले माणसां धरतलेलं कशी मानत, कणसरेलं कशी मानत, गावतुरेलं कशी मानत, चांदसुऱ्याला कशी मानत, या सगळं त्यात आहे. तर मी गाणं सांगत आहोत, तुम्ही पण माझ्या बरोबर सांगून लागा. हो जयाबाई, बेस ना? बेस. तर मी सुरुवात करत आहोत. पहिला नमन नमू कोणाला र, पहिला नमन नमू कोणाला, पहिला नमन नमू कोणाला रे, पहिला नमन नमू कोणाला, पहिला नमन
दादा गाणं फार बेस्ट तो बोलेल ना. तर आता नाही सीताबाई. त्यात कोणा धरतरी कंसरी गावतुरी चांदना सूर्या सगळेच. पण सीताबाई तुझ्या ज्या गाणी घेदेल आता हम्म. तर ऐकल्यावर तर फारच बेस असा वाटला. बेस म्हणजे ना? फारच बेस वाटला. हा. तर ते गाण्यात काय काय आहे आदिवासी जी आहे आपली, तर ती ते गाणं सांगत म्हणजे नक्की काय सांगत तर थोडासा ते जर सांगलास हम्म. तर बाकी पोरांना हो कळेल का कशा काय हवा याच्यात. दादा तू ह्या पहिलाच सांगलास का आमची लोका डोंगरात राहत, तर डोंगरात राहत तर त्यांना काय देव बाकीचं माहित नाही ना. ती सगळी डोंगरातला ज्या देवी देवता तेच मानत. म्हणजे आपले ये जगात आदिवासी माणूस आपला झाडाला पूजत, चांद सूर्याला पूजत, त्यालाच देव मान ना. सगळ्यात मोठा म्हणजे धरतरेवर आपण आपले रेहू तर ही धरतरी माता आपल्याला तथं रेहून दे, तर त्याच्यासाठी ती आमचा माता आहे, आमची देव आहे, आमची आई आहे. असा का त्याच्याशिवाय आम्ही कसा कथा कांबड्यांचा पण तू हे कव्हाच आपले सांगत होतो तेव्हा तू हे सांगलास का धरतोरी माझी मायूर त्यात पाय मी कसा लावूर, तर आम्ही त्याला माता सांगू, आपली आई सांगू ना. गावतुरी तर गावतुरे शिवाय तर आपला होय नाही. आताही ट्रॅक्टरा नाही आहे ना, त्या निघाला ना खता ना काही निघाला दादा. तर आता तर लोकां परत त्यावरच याच ह्या. आता सगळी सांगत का सेंद्रिय खत हे ते कराय सांगत, पण आपली पहिली लोका म्हणजे दोन आमचे बाबा सांग का आमचा घर पहिली आपली घरा म्हणजे कुडा मुडायची, तर बाबा सांग का 3 बाजून गोठा, बकऱ्यांचा हो रह, ढोरांचा हो रह ना, गाय म्हशींचा म्हणजे म्हशींचा हो रह, तर 3 बाजून गोठ ना. त्याचा ज्या शेण निघ, त्याचा ज्या खत निघ, शेण काही असं लेंड्या असत ते अख्खा शेतात जाय ना, तेच खत. तर ना बैला नांगराशिवाय तर होय नाही, नांगर तर हाकलाय लागत के, तर माणूस कोढाक तो हाकलील तर नांगर हाकलाय लागत. तर देवासारखी ती गावतुरी माता म्हणजे गाई बैल ती कमावून देत ना आपल्याला खायला. तर सीताबाई तुझ्या ज्या सांगलास तर या नुसता गाणी नाही गाणी नाही, तर या गाण्यात तुझ्या ज्या सांगेल आता तर ज्या बाईला हो त्या गोष्टी पटेल हवी का. पहिला तुझ्या असा सांगलास का पहिला नमन धरतरी मातेला, म्हणजे बरोबर जथं आम्ही राहू ती धरतरी ही सुद्धा आमची म्हणजे आमची आई ना. दुसरा संग कणसरी म्हणजे जे कणसरी. आम्ही खाऊ तर ती कणसरी म्हणजे ती सुद्धा आमची आई. पोट भर ना पोट आपलं भरत त्या खाल, त्याच्याशी. नाही तर काय खायचं. तर तिसरा तू हे असा सांगलास का चांद सूर्या गावतुरी म्हणजे गायी असतील म्हणजे ती सुद्धा आपला देऊच ना. निसर्ग डोंगर आपलं कमावून देत ना ते आपल्याला डोंगर कमावून देत. ज्याच्या आपल्याला आपले पोट भरू, तर त्या सुद्धा. तर तुझ्या ज्या सांगेल त्या फारच बेस सांगला असा. तर अजून एखादं असा गाणी हवा तर ज्या बाय बोलेल का परत तू सांगत, तर मला असं वाटतं का परत असं की ह्या आपले पोरांपर्यंत म्हणजे गेला पाहिजे. आता जर या पोरांपर्यंत गेला नाही तर नुसती मोबाईलवर राहत ना. जी दुसरी संस्कृती आहे ती नांगत ना. आपली संस्कृती का पाहत हो नाही, तर आपल्या आदिवासींची जी संस्कृती आहे ती आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायची होती. आणखी एखादं असं काही आहे का गाणं चांगला का ज्याच्यातून ज्या आपले पोरांना त्याच्यातून संदेश आहे ना. आता आपले त्याचं रोप लावून तर त्याला पाणी शिपू ना. जसा तू ह्या सांगलास का आपले डोंगरात राहून आपली सगळी माणसं पहिले हो डोंगरात ना आता हो डोंगरात असा सांगत का आपला आदिवासी माणूस ना म्हणजे पहिल्यापासून डोंगरातच राहत ना. तो काय कोणते धर्मात नाही काही नाही, तो आदिवासी ना
दादा तू हे सांगलास तर सांगा तो पहिला सांगत का पहिला जर जमिनीवर कोणी आलावा तर तो आदिवासी माणूस. तर डोंगरात राहू तर डोंगरातला एक गाणं आहे तर डोंगराला हो आपले देऊच मानू. तर त्याचा एक गाणं आहे ना कसे रोपा आपले शिपू काही ते तर ते मी आता गाणं सांगत आहे. डोंगराचे खालूनी निघाला एकू झिरा डोंगराचे खालूनी निघाला एकू झिरा डोंगराचे खालूनी निघाला एक जिरा डोंगराचे खालूनी निघाला एक जिरा. कोण गणगराच्या नारी निघाल्या पाण्या कोण गणगराच्या नारी निघाल्या पाण्या कोण गणगराच्या नारी निघाल्या पाण्या कोण गणगराच्या नारी निघाल्या पाण्या. उसगाव नगराच्या नारी निघाल्या पाण्या उसगाव नगराच्या नारी निघाल्या पाण्या उसगाव नगराच्या नारी निघाल्या पाण्या उसगाव नगराच्या नारी निघाल्या पाण्या. त्यांच्या दुडुल्या दुडुल्या चमकती त्यांच्या दुडुल्या दुडुल्या चमकती त्यांच्या दुडुल्या दुडुल्या चमकती त्यांच्या दुडुल्या दुडुल्या चमकती. त्यांचं पालव पालव झलालती त्यांचं पालव पालव झलालती त्यांचं पालव पालव झलालती त्यांचं पालव पालव झलालती. त्याही पयला हेल बुडविला ग त्याही पयला हेल बुडविला ग त्याही पयला हेल बुडविला त्याही पयला हेल बुडविला. त्याही शिंपिल्या ग शिंपिल्या दारीच्या तुलसी त्याही शिंपिल्या ग शिंपिल्या दारीच्या तुलसी त्याही शिंपीला ग शिंपीला दारीच्या तुलसी त्याही शिंपीला ग शिंपीला दारीच्या तुलसी. त्याही दुसरा हेल बुडविला ग त्याही दुसरा हेल बुडविला ग त्याही दुसरा हेल बुडविला त्याही दुसरा हेल बुडविला. त्याही शिंपिल्या ग शिंपिल्या दारीच्या मखवली त्याही शिंपिल्या ग शिंपिल्या दारीच्या मखवली त्याही शिंपीला ग शिंपीला दारीच्या मखवली त्याही शिंपीला ग शिंपीला दारीच्या मखवली. त्याही तिसरा हेल बुडविला ग त्याही तिसरा हेल बुडविला ग त्याही तिसरा हेल बुडविला त्याही तिसरा हेल बुडविला. त्याही शिंपील ग शिंपील दारीच मोगर त्याही शिंपील ग शिंपील दारीच मोगर त्याही शिंपीला ग शिंपीला दारीचं मोगर त्याही शिंपीला ग शिंपीला दारीचं मोगर. असा दादा गाणं आहे. तर पहिला सांगलास तेव्हा फार बेस आताचा गाणं तेव्हा फार बेस. तर अशी फारच हवी ना गाणी आपले. फार आहात दादा मनात म्हणजे फार कमी माहित आहात पण आपली जुनी जुनी माणसा त्यांना फार माहित. पण मला असं वाटतं का दादा तुला हो माहित हवी गाणी. नाही मला तर ओढी नाही अशी माहीत पण जयाबाई तू पण एखादा सांगता जरा बेसच असा. या बाईला तर माहितच हवा एखाद त्याच्याकडे फारच गाणी हवी असं वाटत. नाही ती एवढी ओढी नाही माझी गाणी पण हवी एक दोन अशी त्यातला एखाद घेऊ का काय करू. घे ना आम्हाला जरा काय काय मिळेल ना. आता मेहक सिंग 2 गाणी चांगली तर घेतो काय जरा बेस वाटत बोलायला. सडीक चांदुलांचा घातीला सैगाना सडीक चांदुलांचा घातीला सैगाना सडीक चांदुलांचा घातीला सैगाना सडीक चांदुलांचा घातीला सैगाना. एक धाव मारी ते बेन मुलारी वाट पायते एक गाव मारी ते बाई मुलारी वाट पाहिजे.
बंधुराया उभा रे पायरीवरती. हाताची डोलर काठी ठेवू खोपामध्ये. 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 खांद्यावरची घोंगडी ठेवू पाटावर. कांद्याची घोंगडी ठेवू र पाटावरती. ती घोंगडी ठेवू र पाटावरती. आता ज्या बायन हो थोडासा ते घेतला त्याला फार बेस गाणं आहे. पण परत एकदा सांगजोस आम्हाला. तर दादा तू हो एक सांग. नाही, मी तर म्हणजे तुम्हाला असं सांगा का दिवसभर अख्खा दिस आवनी करत आणि घरा येत जेवण करत ना लगेच निजत असा नाही. तर कोणी हो थकेल हवी लुंगेल हवी तरी पण ती परत आखा पाडा एक होय एक कोणाच्या तरी घरात सगळी जमत ना मग ती परत तिथं गाणी सांगत ना गौरी नाचत. म्हणजे आमच्याकडं हो दादा आमच्याकडं हो म्हणजे दिसभर काम करून लुंगत हवी तरी ती लुंग नाही त्यांचे ना परत राज्य जमत अर्धी रात गाणी सांगून नाचत परत सकाळी उठताना परत कामाला जात. तर एवढी मेहनत ती करत आपली लोकांनी पहिले फारच मेहनत करत पण लुंगायचा या त्यांचे का नाही होता. तर अशी नाचत फार मजा अशी करत ती सगळी जण एवढी मजा करत ना आखी एक होत गाणी सांगत कोण ढोलकी वाजवल डोकरी ना अशी जवान सगळीच पोरा सगळी ना नाचत. तर असा एखाद गाणी सांगशील ना काय अथ बसेल तर आपल्या तिघांना होऊन जशी नाच अशी असा एखाद गाणी सांगतो जरा. तर मी काय सांग जर तू सांगतास तर आम्ही हो जरा सांगून आता मी हे एक गाणं सांगला एक जयाबाईन सांगला तर तू आता एक गाणं सांग. मी तुम्ही सांगतास मग तुमच्या माग मी सांगा ना नको तू सांगून तर दाखव. टेकू असा दे मी टेकू आपले टेकू देऊ ना आपण सांगू. आता तुला हो फार गाणी माहित मला माहित आहे ना तर तू हो एक गाणं सांगतीस ते गाणं फार बेस सांगस तू किसना पावा वाजवित असं. परत दुसरा एक गाणं घेऊ हा बेस ते हो गाणं कसा का आपली लोक केव्हा केव्हा काही विकाय घेऊन जात म्हणजे आपले लोक फार डोंगरात आहेत ना म्हणजे नुसते विकाय नाही घेऊन जा तर एखाद फाट्यांचा भारा विकत मग त्या मसाला कोडेक पैशांचा ना भाजी कोडेक पैशांची ना मग शेवटला एखादा रुपया उरत तर मग असा बेतशी करत ना अख्खा ठरवत ते 5 रुपये आलं हवं तर ते 5 रुपयाचा काय घ्यायचा त्या ठरवत तर त्याच्यावर ते गाणी तू सांगत ना ते फार भेटतो जरा सांगतात. तर मी सांगून पाह आता नाहीये आपला तो राजेश दा आहे ना चने त्याला फार बेस येत आहे तर त्याला एखादीच बोलवू आपले ते गाणं घ्या. पण मी सांगून पाहे भुरभेंडीच्या फाट्या फोडू र भुरभेंडीच्या फाट्या फोडू भुरभेंडीच्या फाट्या फोडू र भुरभेंडीच्या फाट्या फोडू. तीन बंदावर भारा बांधू र तीन बंदावर भारा बांधू. तीन बंदावर भारा बांधू र तीन बंदावर भारा बांधू. तो भारा तो बेरा वसई नेला र तो भारा वसई नेला. तो भारा वसई नेला र तो भारा वसई नेला. ते हो भाऱ्याच्या तीन दिडक्या र ते हो भाऱ्याच्या तीन दिडक्या. ते भाऱ्याच्या तीन दिडक्या र ते भाऱ्याच्या 3 दिडक्या. एक दिडकीचा कणी कोंडा र एक दिडकीचा कणी कोंडा. एक दिडकीचा कणी कोंडा र एक दिडकीचा कणी कोंडा. एक दिडकीचा मीठ मसाला र एक दिडकीचा
मसाला, मीठ मसाला रे एक दिडकीचा मीठ मसाला. ना एक दिडकीची दारू प्यालो र एक दिडकीची दारू प्यालो. ना एक दिडकीची दारू प्यालो रे एक दिडकीची दारू प्यालो. असा ते गाणं बेस आठवं गाणी. बेस. लोकां काम करून लुंगत ना नीज बेस लाग आहे पाहज तर त्याच्यासाठी ती एका देडकीची पेथ हवी. पेथ हवी. पण निजून नाही राहत, सकाळचे उठत ना परत कामाला जात, म्हणजे फारूच कष्ट करत, फारूच मेहनत करत. हा अशी आपली लोकां पण आपले लोकांनी ती जुन्या चालीरीती ज्या काही टिकवल्या तर त्या आता भासत चालल्या. तर त्या भासल्या नाही पाहिजेत. तर आपल्यासारखी फार जण एकत्र आले पाहिजेत ना, त्याही ती चालीरीती ह्या टिकवल्या पाहिजेत. ही संस्कृती आपले टिकवायला पाहिजे सगळ्यांनी. तर त्याच्यासाठी सीताबाई ना जयाबाई तुम्ही दोघी आता आल्यास ना मुलाखत घ्या तर विलास आहे, पूजा आहे ना, राजाहून जरा ढोलकी असा वाजव, अक्षय कॅमेरे चंद्रा पण शूटिंग कर ना, अक्षय शूटिंग कर का तुम्ही कसं बोला. पण त्यांना मी मनापासून असा धन्यवाद असा देन का या सगळा रेकॉर्ड तुम्ही केला. पण या रेकॉर्ड नुसता मजा म्हणून नाही तर आपली संस्कृती टिकाय पाहिजे, ती लोकांपर्यंत गेली पाहिजे, आपल्या विशेष करून तरुणीपर्यंत गेली पाहिजे की काय अशा आपल्या या चालीरीती हव्या, काय आपल्या आदिवाशात या चांगल्या संस्कृती हव्या त्या टिकाव्या. त्याच्यासाठी जयाबाई तू आलीस अथवा सीताबाई तू आलीस तर ना तुमचं सगळ्यांचं मी आभार मान. काय आहे ना दादा, मला असं वाटतं का हा आपले बारके पोरांना तर आता काही माहित नाही ना. तू सांगस तसा तू ह्या पहिलेच सांगलास का मोबाईल आता तर सगळं. पण या जे आपली जुनी लोक हे सगळं करेल हे पोरांपर्यंत जायच नाही ना. तर तू ह्या आज ज्या सांगलास ना ते फार पटला मला. नाही त्या आज आपले गौरी व सांगला तर ज्या चांगला काय आहे त्या एक एक भाग आपल्या इथं आणला पाहिजे आणि केला पाहिजे. तर मग तुम्हाला मी दोघींना मनापासून धन्यवाद असा देईन ना. आपल्या इथं थांबू असा जिंदाबाद. जिंदाबाद.